नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2026च्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. परिपत्रक आहे 9/12/2025 रोजी आलेलं. या परिपत्रकाचा आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी विचार करायचा आहे. अतिशय महत्त्वाचं आणि तातडीचं हे परिपत्रक आहे, जे विभागीय सचिवांना, महाराष्ट्र राज्यातल्या सर्व विभागीय सचिवांसाठी हे परिपत्रक होतं. विषय होता की फेब्रुवारी-मार्च 2026मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वीची आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा, जी इयत्ता 12वीची परीक्षा आहे, तर यांच्या परीक्षेच्या संदर्भातल्या कार्यवाहींच्या बाबत हे परिपत्रक होतं. परिपत्रकामध्ये आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती माहिती जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर इथं सांगितलं की उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की फेब्रुवारी-मार्च 2026मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी व अन्य परीक्षा ज्या आहेत त्या खालील प्रमाणे दिलेल्या टाईमटेबलनुसार होणार आहेत. तर ते टाईमटेबल ह्या ठिकाणी आहे, तपशील दिलेला आहे त्याचा की कोणत्या परीक्षा कोणकोणत्या तारखेच्या दरम्यान होणार आहेत. याच्यामध्ये आपल्याला 2 कॉलम दिसत आहेत. एक उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वीसाठीचा आणि दुसरा आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वीचा, म्हणजे 10वी आणि 12वी दोघांसाठीच्याही तारखा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तपशिलामध्ये जर पाहिलं 1 नंबरला तुम्ही, तर लेखी परीक्षा ज्या आहेत त्या प्रथम 12वीच्या जर पाहिल्या तर मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 ते बुधवार दिनांक 18 मार्च 2026पर्यंत होणार आहेत. 10 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत ही 12वीची परीक्षा चालणार आहे लेखी. आणि 10वीची परीक्षा जर पाहिली तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च, म्हणजे दोन्ही परीक्षा एकाच वेळेस संपत आहेत, ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसते. त्यानंतर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापनाच्या ज्या परीक्षा आहेत, NSQF अंतर्गत येणाऱ्या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या देखील प्रात्यक्षिक परीक्षा असतील. म्हणजे ह्या सगळ्या तोंडी, प्रात्यक्षिक, श्रेणी, अंतर्गत मूल्यमापन ह्या सगळ्या ज्या 20-20 मार्क 30-30 मार्काच्या ज्या एक्झाम आहेत त्या 23 जानेवारी 26 ते 9 फेब्रुवारी 26 ह्या दरम्यान होणार आहेत. म्हणजे 23 जानेवारीपासून ह्या परीक्षा सुरू झाल्या तर परीक्षा 10 फेब्रुवारीला त्याच्या आदल्या दिवसापर्यंत ह्या परीक्षा अरेंज करण्यासाठी तारखा देण्यात आलेल्या आहेत. ते प्रत्येक सेंटर ठरवेल त्यांच्या शाळा यांच्या दरम्यान कधी तुमचे प्रॅक्टिकल होईल ते. आणि 10वीचं जर पाहिलं तर ती 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी याच्या दरम्यान ह्या प्रात्यक्षिक परीक्षा ज्या आहेत होणार आहेत, शास्त्र विषयाचे, आरोग्य शिक्षण आणि गृह यांसारख्या विषयांच्या. त्यानंतर आउट ऑफ टर्नने काही विद्यार्थी जर परीक्षा देत असेल तर त्यांच्या ज्या प्रात्यक्षिक परीक्षा आहेत त्या मात्र यांच्यासोबत नाही, त्या वेगळ्या आपल्याला दिसत आहेत. गुरुवार दिनांक 12 मार्च ते 14 मार्च, म्हणजे ह्या परीक्षा झाल्यानंतर आउट ऑफ टर्नचे जे विद्यार्थी त्यांच्या लेखी, श्रेणी, तोंडी ह्या नंतर होणार आहेत परीक्षेनंतर. आणि जे नॉर्मल आपले रेग्युलर विद्यार्थी त्यांच्या 17 नंबरच्या यांच्या मात्र रेग्युलर 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारीच्या दरम्यान होतील. आणि इकडे 10वीच्या जर आउट ऑफ टर्नचे कोणी विद्यार्थी असेल तर त्यांच्या शुक्रवार दिनांक 20 मार्च, सोमवार दिनांक 23 मार्च आणि मंगळवार दिनांक 24 मार्च, म्हणजे स्पेशल तारखा आहेत 20, 23, 24 या दरम्यान त्या परीक्षा होणार आहेत. तर हे अतिशय महत्त्वाची माहिती होती की विद्यार्थ्यांनी आता फार कमी वेळ आपल्याकडे आहे, 23 जानेवारीपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. तिथून पुढं बोर्डाची परीक्षा जी सुरू होईल 20 मार्क अंतर्गत, तोंडी आणि नंतर कंटिन्यू लेखीपर्यंत. तर अशा परीक्षा आपल्याला ह्या ठिकाणी दिसणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी आपण विचारात घ्याव्यात. नक्कीच आपल्याला याचा विचार करावा लागणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने एक महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.